इतिहासामध्ये सर्वात अवघड जाणारा भाग म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात डोक्यावरून जाणारा भाग म्हणजे 16 महाजनपद. 16 आकडाच डोक्याचा आहे असं अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलंय. तसं हा इतिहासामधला हा टॉपिक जो आहे हाही अनेकांच्या डोक्यावरून जाणार आहे. किंबहुना तुम्हाला सांगतो, तुम्ही जर गुगलवर, नेटवर किंवा यूट्यूबला जर याच्यावरचे लेक्चर जर पाहिले तर एक बी सापडत नाही. म्हणजे 16 महाजनपद हा टॉपिकच असा आहे की याच्यावर काही माहिती अवेलेबल फारशी नाही, पण प्रश्न येतात. एकदम सोपे सोपे प्रश्न येतात, मात्र ती काहीच माहिती नसल्यामुळं आणि कुठंच हा टॉपिक शिकवत नसल्यामुळं कुणाला काहीच माहिती नसते. एकदम सोपं आहे. याच्यामध्ये जे 16 महाजनपद आहेत त्यांचे नावं, त्यांची राजधानी हे आता तुम्ही लिहून घ्यायचं नाही. त्याचं कारण आहे ते मटेरियल जास्त आहे. मग बाकीची बेसिक माहिती शिकवता शिकवता तुम्हाला लिहून घेता येणार आहे. मग 16 महाजनपद, त्यांची राजधानी, काय करायचं, रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओ दिसणारे घरी गेल्यावर त्याच्यात पॉज करून लिहायचा, आपला वेळ वाचन. बरोबर आहे. पहिला प्रश्न 16 महाजनपदावर येतो. महाजनपद म्हणजे काय हे अगोदर कळायला पाहिजे. महाजनपद नाही कळलं तर मग काय बा, राज्य होतं का, जनपद होतं का, साम्राज्य होतं का, काय मिळणार लागत. महाजनपद अगोदर कळायला पाहिजे. पण त्या अगोदर त्या महाजनपदाचा इतिहास आपण समजून घेऊ. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये माणसाचे एकदम स्पष्ट स्वरूपामध्ये, माणसाच्या अस्तित्वाचे पुरावे एकदम स्पष्ट स्वरूपामध्ये सापडतात ते सिंधू संस्कृतीपासून. सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती, अत्यंत सुनियोजित संस्कृती होती. हे सगळं आपण शिकलोय. मग त्या नागरी संस्कृतीमध्ये रस्ते कसे होते, गटारी कशा होत्या, काय 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 सगळ्या गोष्टी आपण डिटेल पाहिल्या. पण आपण एवढं डिटेल ही सिंधू संस्कृती शिकलो, हडप्पा मोहनजोदडो संस्कृती शिकलो, मात्र तुम्हाला या संस्कृतीमधले प्रशासन व्यवस्था, राजा अशी चर्चा झाली नाही किंवा तो भाग शिकवला नाही. का शिकवला नाही? कारण भारताच्या इतिहासामध्ये सिंधू संस्कृतीच्या संदर्भात जे काही अवशेष सापडले त्या अवशेषामध्ये राजकीय रचनेचे अवशेष सापडलेले नाही. म्हणजे त्यावेळेस राजकीय प्रशासन व्यवस्था कशी होती हे याचे पुरावे सापडले नाहीत. म्हणून आपल्याला भारतामध्ये राजकीय संरक्षण व्यवस्था पाहण्यासाठी 2 धर्मग्रंथ कामाला येतात. आणि त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले, कोणत्या बौद्ध धर्मग्रंथामध्ये महाजनपदाचा 16 महाजनपदाचा उल्लेख आहे? तर त्याचं नाव आहे अंगुत्तर निकाय. काही पुस्तकामध्ये क ऐवजी ह दिलेलं आहे. टेन्शन घ्यायचं नाही, प्राचीन साहित्य. अंगुत्तर निहाय किंवा निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये 16 महाजनपदाचा उल्लेख आहे. याच्यानंतर अजून एक प्रश्न, हा प्रश्न थोडा कॉमन व्हायला लागला की दुसरा प्रश्न आला, कोणत्या जैन ग्रंथामध्ये? तर भगवती सूत्र. भगवती सूत्र नावाच्या जैन ग्रंथामध्ये या 16 महाजनपदाचा उल्लेख केला. हे 2 मुद्दे. पहिल्यांदा सगळ्यात जास्त 16 महाजनपदावर एवढे 2 प्रश्न आले. म्हणजे किती सोपे बघा. 2 शब्द लक्षात ठेवले की सगळ्यात मोस्टली येणारे प्रश्न तुमच्या लक्षात. मग सिंधू संस्कृतीमध्ये काहीच सापडलं नाही. या ग्रंथामध्ये मात्र सगळं. या ग्रंथाबरोबरच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वैदिक वाङ्मयाचं व्याकरण म्हणून अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ आहे. हा अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ पाणिनीनं लिहिलाय. संस्कृत व्याकरणाचा हा ग्रंथ. आणि या ग्रंथामध्ये 22 जनपद दिलेत. महाजनपद इथं जनपद काय, महाजनपद काय हे आपण फरक पाहणारच आहोत. पण हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा, जसे हे 2 मुद्दे परीक्षेला येऊन गेले, 16 महाजनपदाचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये आहे, तसा इथं पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये किती जनपदाचा उल्लेख आहे किंवा 22 जनपदांचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या साहित्यामध्ये, कोणाच्या साहित्यामध्ये, असा प्रश्न आला पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये. आपण पाहिलं की सर्वात अगोदरची संस्कृती सिंधू संस्कृती, ज्या सिंधू संस्कृतीमध्ये राजकीय संरचना सापडल्या नाही. मग आपल्याला हे राजकीय संरचना, भारतामध्ये हे राजकीय रचना, प्रशासन व्यवस्था कशी होते हे पाहण्यासाठी काय करावं लागेल? वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये मात्र आपल्याला
त्या काळातल्या सगळ्या राजकीय संरचना, राजकीय व्यवस्था समजली आहे. आणि म्हणून भारताच्या राजकीय व्यवस्थेसंदर्भात आपल्याला वैदिक संस्कृतीपासून अभ्यास करायला सुरुवात करावी लागते. मग आपण पाहिलं की हे वैदिक संस्कृतीचा पाया घातला आर्यांनी. आर्य आले आशिया मायनर या भागातून. आर्य सुरुवातीला आले, सप्त सिंधू प्रदेशात राहिले, टोळ्या टोळ्याच्या स्वरूपात राहिले, भटकं जीवन जगत होते. नंतर दक्षिणेकडे आले, मध्य देश त्या प्रदेशाचं नाव गंगा यमुना या दोन नद्यांच्या नद्यांच्या दरम्यान सुपीक प्रदेशामध्ये राहिले. त्या प्रदेशामध्ये त्यांच्या वसाहती झाल्या, त्याला आपण आर्यावर्त म्हणतो. आणि मग तिथं ते शेती करू लागले आणि त्यांचं जीवन स्थिर झालं, भटकं जीवन संपलं. म्हणजे सुरुवातीला ह्या आर्यांच्या ज्या टोळ्या होत्या ह्या टोळीच्या स्वरूपात राहिले. ज्या टोळ्या म्हणल्यानंतर तुम्हाला जरा ऊस तुडीच्या आठवत असते आणि गँग म्हणलं की जरा स्टँडर्ड वाटतं. तर या गँगच्या टोळीच्या स्वरूपामध्ये सुरुवातीची भारतातली पहिली राजकीय संरचना म्हणजे ह्या टोळ्या. मग ह्या टोळ्या कोणत्या होत्या? या टोळ्या पाहत असताना किंवा वैदिक संस्कृती शिकत असताना मी या टोळ्यांसंदर्भात सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? अगोदर टोळ्यांचे नावं घ्या. हे टोळ्यांचे नावं अगोदर समजून घ्यायचे की त्यामध्ये मग एक आहे पुरु टोळी, यदु, दुर्वस, अनु, दुय्यु, भरत. किती झाल्या वरच्या? 6 झाल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं दशराज युद्धाच्या संदर्भात, बरोबर? दशराज युद्ध आपण पाहिलं. ह्या दशराज युद्धामध्ये काय झालं? सर्वात मोठी टोळी होती भरत. भरत टोळीचा राजा होता सुदास आणि त्याचा पुरोहित होता विश्वामित्र. विश्वामित्र पुरोहित आणि सुदास राजा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं. सुदास राजानं काय केलं? पुरोहिताला हकालपट्टी केली, पदावरून काढून टाकलं. विश्वामित्राला राग आला. विश्वामित्राच्या जागेवर यानं वशिष्ठांना घेतलं. आणि मग या विश्वामित्रानं काय केलं? भरत टोळी सोडता उरल्या किती टोळ्या? 5. पुरु, यदु, दुर्वस, अनु, दुय्यु ह्या 5. या 5 टोळ्यांना बरोबर घेतलं. त्यातली सगळ्यात मोठी होती पुरु, बरोबर? या 5 टोळ्यांना बरोबर घेतलंय. आणि ज्या आर्य टोळ्यांना होत्या त्यांना अनार्य म्हणायचं. अनार्य या पुन्हा 5, 1 2 3 4 5 शिव, किकट, अज, सिग्रू, यक्षु या 5 आणि या 5 झाल्या किती? 10 टोळ्यांनी या भरत टोळीवर आक्रमण केलं. आणि जे युद्ध झालं त्या युद्धाला काय नाव आहे? हा, दशराज युद्धाचा उल्लेख कोणत्या साहित्यामध्ये? ऋग्वेदामध्ये. कितव्या मंडलामध्ये? कितव्या? 7व्या मंडलामध्ये. व्हेरी गुड, 7व्या मंडलामध्ये. दशराज युद्ध कोणत्या नदी किनारी झालं? परुष्णी नदी किनारी. दशराज युद्ध परुष्णी नदी. भारतातील पहिला राजकीय संघर्ष कोणता? दशराज युद्ध. भारतातील पहिला राजकीय संघर्ष हा दशराज युद्ध म्हणजे या टोळ्यांच्या युद्धातूनच. मग या दशराज युद्धाचा परिणाम काय झाला असणार आहे? दशराज युद्धाचा परिणाम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भरत टोळीचा विजय झाला. मग भरत टोळी विजय झाल्यानंतर बाकीच्या पराभूत झाल्या. मग त्यातल्या ज्या छोट्या छोट्या होत्या त्या संपल्याच. काही टोळ्या दुसऱ्या टोळ्यात विलीन झाल्या, काही टोळ्या भरत टोळीत विलीन झाल्या. आणि या भरत टोळीने आपल्या हिंदुस्थानभर खूप वर्ष मोठ्या प्रदेशावर राज्य केलं. म्हणून याच टोळीचं नाव आपल्या देशाला दिलं गेलं भारत. तसं आपल्या देशाला भरपूर नाव आहे. भारत म्हणतो, इंग्रजीमध्ये इंडिया म्हणतो, हिंदुस्थान म्हणतो, नाभी वर्ष असंही नाव होतं, भारत वर्ष असंही नाव होतं. अशा आपल्या भारताचे अनेक नावं आहेत. ओके. दशराज युद्ध, टोळ्या टोळ्यांचा संघर्ष चालूच. ज्याच्याकडे जास्त माणसं तो ताकदीचा असायचा. त्यावेळेस लढाई कशा करायच्या? दगडानी, काठ्यानी. पहा ना, इतकी जुनी गोष्ट आहे, काही 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेसच्या लढाई शस्त्र बिस्त्र काय असायचं? आणि मग दगडा काठ्या म्हणलं, ज्याच्याकडे माणसं जास्त, मग माणसं जास्त, टोळी मोठी, तो शक्तिशाली. मग माणसं जास्त की मग काय होतं? त्याचा साम्राज्य विस्तार जास्त. साम्राज्य विस्तार झाला जास्त की संपत्ती जास्त यायची. अशा रीतीनं काही टोळ्या मोठ्या मोठ्या होत गेल्या आणि काही टोळ्या संपत गेल्या, छोट्या छोट्या होत गेल्या. यातूनच जन्म झाला जनपदाचा. बरं, आता या जनपदाचा जन्म काय, कसा झाला किंवा जनपद म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. वैदिक संस्कृतीमध्ये आपण ज्या सामाजिक आणि राजकीय संस्था पाहिल्या त्या संस्था मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. त्या काळामध्ये कुटुंबाला काय म्हणायचे? कुल म्हणायचे. वैदिक कालखंडामध्ये कुटुंबाला कुल म्हणायचे. पितृसत्ताक कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती होते, हे झाले आपलं. याच्यानंतर वैदिक काळामध्ये खेड्यांना काय म्हणायचे?
हा, वैदिक काळामध्ये खेड्यांना ग्राम म्हणायचे. व्हेरी गुड. त्यानंतर हळूहळू अनेक ग्राम एकत्र आले, अनेक ग्रामांच्या समूहाला विश. व्हेरी गुड. विश असं म्हणायचे. आणि काही काळानंतर अनेक विष एकत्र आले, अनेक विषच्या समूहाला नाही, विषच्या प्रमुखाला विषपती म्हणायचे. अनेक विषचा समूह हा जन. अनेक विषचा समूह म्हणजे जन, म्हणजेच राष्ट्र. अशा प्रकारे जन हा शब्द प्रचलित झाला, जन हा शब्द निर्माण झाला. आता इतिहासकारांनी जनपद या शब्दाचा अर्थ कसा सांगितलाय, आणि तो बरोबर आहे की जन म्हणजे एकाच संस्कृतीतील लोक. आता हा एकाच संस्कृतीतील लोक थोडासा वेगळा वाटेल म्हणून अजून सोप्या शब्द सांगतोय. एकाच जमातीचे लोक. जन म्हणजे एकाच जमातीचे लोक, जन म्हणजे एकाच संस्कृतीचे लोक, आणि या एकाच जमातीच्या लोकांची वसाहत म्हणजे जनपद होय. म्हणजे जनपद होय. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? व्हेरी गुड. कौटिल्य यांचं खरं नाव विष्णुगुप्त. बरोबर. त्यांना चाणक्य असंही म्हणतो आपण, त्याही नावाने ओळखतो. कोणत्या साम्राज्याचे जनक आहेत? मौर्य साम्राज्याच्या स्थापनेमध्ये सगळ्यात मोठे मास्टर माइंड म्हणजे आर्य चाणक्य. या आर्य चाणक्यांचा जो ग्रंथ आहे अर्थशास्त्र, या ग्रंथामध्ये त्यांनी जनपदाची व्याख्या सांगितली की 800 खेड्यांचा समावेश असणारी प्रशासन व्यवस्था म्हणून त्यांनी जनपदाचा उल्लेख केलाय. म्हणजेच काय तर त्या काळात त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये वर्णन आहे की सर्वसाधारणपणे एका जनपदामध्ये 800 गावं असायची, 800 खेडी असायची. त्या जनपदाची एक राजधानी असायची. शक्यतो ती राजधानी किल्ला असायची संरक्षणाच्या दृष्टीने. मग या जनपदाची प्रशासन व्यवस्था पुन्हा 2 प्रकारची होती. जनपदाची प्रशासन व्यवस्था 2 प्रकारची म्हणजे काय? एक राजेशाही आणि दुसरी गणराज्य. राजेशाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कारभार होता तो राजेशाही होता. म्हणजे राजा सर्वोच्च असायचा, निर्णय घेण्याची क्षमता, निर्णय घेण्याचे सगळे अधिकार राजाकडे असायचे. मात्र गणराज्यामध्ये तसं नाही. गणराज्यामध्ये राजा असायचा, मात्र त्या राजाला बहुमताचा विचार करून निर्णय घ्यावा लागायचा. अशा रीतीनं श्रीकृष्णाच्या काळातलं यादवांचं राज्य गणराज्य होतं. गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव काय? शुद्धोधन. कोणत्या राज्याचे राजे होते? शाक्य गणराज्य. तर शाक्य हे गणराज्य होतं, राजेशाही नव्हते. अशा रीतीनं भारतामध्ये गणराज्य पण होते, राजेशाही पण होते, आणि त्याचा मूळ पाया इथे या जनपदात. आणि मग गणराज्य असो नाही तर राजेशाही असो, या दोघांवरही नियंत्रण ठेवण्यासाठी 2 संस्था होत्या ज्या वैदिक कालखंडात आपण शिकलो. कोणत्या? हा, अगदी बरोबर. सभा आणि समिती. या सभा नावाच्या, यापैकी सभा नावाच्या संस्थेमध्ये कुठल्या प्रकारचे नागरिक? वरिष्ठ नागरिक असायचे, वरिष्ठ नागरिक. आणि समिती नावाच्या संस्थेमध्ये सर्वसाधारण नागरिक. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जे आयडिया सांगतो, बरेच जणांना वाटत असं, या सभामध्ये सर्वसाधारण का समितीमध्ये? सभा या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 2. म्हणजे कमी आहेत. समिती या शब्दामध्ये जास्त आहे, 3 आहेत म्हणजे जास्त आहे. मग मला सांगा, सर्वसाधारण लोकांची संख्या जास्त असन का वरिष्ठ? सर्वसाधारण लोकांची संख्या जास्त असणार आहे की नाही? देवाला, निसर्गाला सर्वसाधारण लोक जास्त आवडतात, म्हणून तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण लोक जास्त. आणि एकदम यडमठ आणि एकदम टॅलेंट म्हणजे दोन्ही प्रकारचे असामान्य हे थोडेच असतं. त्याचं कारण आहे की आपल्यासारखे लोक देवाला जास्त आवडतात. असेच आहे. म्हणून सभा या नावामध्ये कमी अक्षर आहेत, वरिष्ठ नागरिक कमी संख्या, आणि समिती या शब्दामध्ये जास्त अक्षर आहेत, सर्वसाधारण नागरिक जास्त संख्या. आता लक्षात राहील का नाही? याच पुढे काय प्रत्यंतर झाले? सुलतानशाहीमध्ये दिवाणी आम दिवाणी खास, मोगल सम्राटांच्या काळामध्ये दिवाणी आम दिवाणी खास, हे सगळ्या जगभरानं घेतलं. आणि मग इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन, हाऊस ऑफ लॉर्ड्स, आपण म्हणतो संसदीय शासन पद्धती इंग्लंडकडून घेतली. आणि मग आपल्याकडे आली राज्यसभा, लोकसभा. यातलं वरिष्ठ सभागृह कोणतं? राज्यसभा वरिष्ठ आणि कनिष्ठ लोकसभा. राज्यात अशा प्रकारचे 2 सभागृह असतात. त्यातलं वरिष्ठ राज्यात विधान, बरोबर, विधान परिषद वरिष्ठ आणि कनिष्ठ. नावाला विधानसभा कनिष्ठ असते, खरे अधिकार आहे की नाही तुम्हाला सगळं माहिती आहे.
या वैदिक संस्कृतीनं सारे जगाला ही कन्सेप्ट दिली सभा समितीच्या माध्यमातून, आणि आपल्याला शिकवलं जातं संसदीय शासन पद्धती इंग्लंडकडून घेतल्या. मग आपण काय केलं का नाही? हे 150 कोटी का काय नुसतेच भजे खात होते. तर एवढं सगळं साहित्य पण आपल्या डोक्यामध्ये हेच शिकवलं जातं. त्याच्यामुळं 2023 पासून आता पॅटर्नच चेंज. हा इंग्रजांचा पॅटर्न हळूहळू बंद होतोय आणि नवा पॅटर्न येतोय. त्याच्यात इतिहास नवा असन, भूगोल नवा असन, सगळे सिस्टीम नवी. तुम्हाला त्रास थोडाफार होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही परत क्लासला येणार आहे, पण मजा येणार. आपल्या देशाचं काहीतरी पण, आपल्या देशात आपण अकबर शिकतोय, हे शिकतो ना, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पण आम्हाला महाराणा प्रताप बी टाका की. आपल्या मुठभर राहिलेल्या लोकांना घेऊन आपल्या राष्ट्रासाठी लढणारा महाराणा प्रताप कुठे शिकवलं? आपल्याला फक्त एवढं परीक्षित आहे, हळदीघाटची लढाई कोणाकोणाचं. जणू पाहुणा आला होता हळदीघाटमध्ये महाराणा प्रताप लढाई. भारतातले लोक भारतात पाहुणे झाले. तुमचं बी तसंच आहे. काय घरात शेजारचा येतो, कान भरितो आणि तुम्हाला म्हातार रेटून गाडी देऊन या भरूचच नाही. आम्हाला फोन करतात, येतो का पिंट्या आमच्या क्लासला? पिंट्या तुमच्या घरी येतो का नाही? म्हणलं येतो. म्हणले मग सकाळी येतो का क्लास घरून? हा येतो. मग पण कुठं जातो माहितीच नाही म्हणे. आता पिंट्यावर तुमचा भरोसा नाही तर आम्ही तर काय. अशी परिस्थिती आपले असू द्या. आता आपल्याला याच्या पुढचा भाग पाहायचा. हे जनपद म्हणजे काय तुम्हाला सांगेल. जनपदाचा कालखंड दिलाय. पहा इतके डीप प्रश्न तुम्हाला इतिहासाला MA वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर येतं. पण हे जर कळलं तर तुम्हाला हे 16वा जनपद समजायला एकदम सोपं जाणार. या जनपदाचा अगोदरचा सुरुवात कालखंड आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 500 असा कालखंड आहे. आणि महाजनपदाचा कालखंड इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 345. मला सांगा, इसवी सन पूर्व 600 म्हणजे या इसवी सन पूर्व 500च्या अगोदरचे का नंतरचे? अगोदरचे. म्हणजे कालगणना ही कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. ओके, व्हेरी गुड. 600 ते 345. ओके झालं. म्हणजे जनपद संपत आले आणि महाजनपद तयार झाले. हे कसे तयार झाले? टोळ्यात भांडणं झाले. ज्या मोठ्या टोळ्या झाल्या त्यांना जनपद नाव पडलं. परत जनपदामध्ये हाणामाऱ्या झाल्या. जनपदामध्ये हाणामाऱ्या झाल्यानंतर काही जनपद संपले आणि काही जनपद शिल्लक राहिले. आणि जे शिल्लक राहिले त्यांचे महत्वाचे शिल्लक किती राहिले? 16. आणि म्हणून ते 16 महाजनपद आहेत. म्हणजे मोठ्या जनपदाला महाजनपद असे म्हणतात, असा साधा सोपा अर्थ. आणि मग हे 16 महाजनपद. राज्यसेवेच्या परीक्षेला असे मॅप दिले, टिंब दिला आणि ओळखा हे महाजनपद कोणतं. आता हे महाजनपदच नाही माहिती तर ओळखायचा हिशोबच वेगळा. सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रात येतं की महाराष्ट्रात कोणतं महाजनपद होतं. तर महाराष्ट्रामध्ये अस्सक किंवा त्यालाच अश्मक असं म्हणतात, या नावाचं महाजनपद महाराष्ट्रामध्ये होतं. ओके, पण अस्सक किंवा अश्मक कोणत्या भारतातील, किंवा डायरेक्ट विचारतो मगध साम्राज्याच्या कोणत्या शासकाच्या काळामध्ये हे महाजनपद त्या मगध साम्राज्यात जिंकलं होतं. आणि या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर नंदडेरा नावाचं शहर स्थापन झालं होतं. मगध साम्राज्याचा नंदवंश, बरोबर. नंदवंशाच्या काळामध्ये इथं मगध साम्राज्यानं हे ठिकाण, हा भाग जिंकला होता. आणि नुसता जिंकला नव्हता, तिथं नंदडेरा नावाचं शहर स्थापन केलंय. पहा, वाचायची गरज नाही. नंदवंशानं नाव आहे नंद. आणि डेरा नाही कोणते, काय मामाच्या घरी 15 दिवस झाला डेरा टाकलाय. बरोबर आहे, नंदडेरा. याच नंदडेराला पुढं नाव पडलं नंदीग्राम. आणि नंदीग्रामला आज नाव आहे नांदेड. म्हणजे त्यावेळेसचा नंदडेरा म्हणजे आजचं नांदेड. म्हणून प्रश्न आला की नांदेड शहराची स्थापना कोणी केली? नंद घराणं. हे नंद घराणं काय? मगध साम्राज्यातले घराणं आहे. अजून मगध साम्राज्य नाही, हे महाजनपद आहे. टोळेचं जनपद झालं, जनपदाचं महाजनपद झालं, महाजनपदामध्ये मग साम्राज्य तयार झालंय. पण अगोदर महाजनपद आपल्याला शिकायचे. हे सगळे महाजनपदांची नावं, त्यांच्या राजधानी आपल्याला समजून घ्यायची. अगोदर महाजनपदांची नावं, हे अंग महाभारत माहिती आहे तुम्हाला. महाभारतामध्ये सूतपुत्र म्हणून नावाजलेला किंवा गाजलेला खरा तर पांडवांचा भाऊ कर्ण.
या कर्णाला दुर्योधनाने एक महाजनपदच देऊन टाकलं होतं, अंगराज कर्ण. ऐकून का नाही अंगराज्य? तर ह्या पश्चिम बंगाल आणि या भागामध्ये असणार हे अंग पाटलीपुत्र हे राजधानीचं ठिकाण आहे. मगध साम्राज्य, बिहारमध्ये मगध साम्राज्य हे रुज्जी, मल्ल, जौनपूर, वत्स, चेतीय, अवंती, पश्चिमेकडे अवंती आहे, इकडं मत्स्य, त्याच्यानंतर कोसल, पंचाल, कुरु, हस्तिनापूर राजधानी, इंद्रप्रस्थ, कंबोज, तक्षशिला, गांधार. हे सर्व असे नकाशावर बी आपल्याला ओळखता आले पाहिजे. नकाशावर बी आपल्याला एकदम क्लिअर कट ते समजून घेता आले पाहिजे. आणि त्यांच्या राजधान्या सुद्धा आपल्या पाठ असायला पाहिजे. मग आपण राजधान्या राजधान्या ह्या सर्व इकडे 16 महाजनपदांची यादी आहे. त्यांच्या राजधान्या आहेत. काही काही महाजनपदांच्या डबल राजधान्यात बदललेल्या आहेत, त्याही तिथं आहेत. आणि त्याच्यावर अजून एक प्रश्न होतो की सध्या म्हणजे आधुनिक भारतात ते ठिकाणं कुठं होते, तर आधुनिक भारतातले नावं सुद्धा आहे. मग याच्यामध्ये हे अंगराज्याची राजधानी चंपा आहे. हे अंगराज्याची राजधानी चंपा कुठे? भागलपूर व मुंगेर हे कालच्याच लेक्चरला आपण पाहिलं. कोणत्या भागात? बंगाल प्रांतामध्ये. अगोदर बंगालची राजधानी ढाका होती, नंतर मुर्शिदाबाद झाली, नंतर मुंगेर झाली, नंतर कलकत्ता. तर अशा रीतीने ह्या बंगालच्या भागामध्ये. यानंतर मगध साम्राज्य जे आहे, मगध साम्राज्याची राजधानी गिरिव्रज, तिलाच राजगृह, तिलाच राजगीर असं म्हणतात. या मगध साम्राज्याची काही काळ वैशाली राजधानी होती. मगध साम्राज्याची काही काळ पाटलीपुत्र. अशा रीतीने ह्या राजधान्या बदललेल्या आपल्याला पुढे पाहायच्यात. आणि हे बिहारमध्ये पटना, गया, शहाबाद, जुना नालंदा जिल्हा या भागा. 3 नंबर काशी तुम्हाला सांगायची गरज नाही. बऱ्याच वेळा का कोणास ठाऊक आपल्याकडे मांजर मारली की काशीला जायचं असं म्हणतात. तर काशी म्हणजे वाराणसी, ज्या वाराणसीचं अकबरानं बनारस असं नाव ठेवलं, उत्तर प्रदेश. यानंतर कोशल हे मगध साम्राज्याचं तोडीस-तोड महाजनपद होतं, मात्र सोयरिकी झाल्या आणि कोशल मग विलीन मगध साम्राज्यामध्ये झालं. हे कोशल श्रावस्ती किंवा अयोध्या हा मुद्दा तुम्हाला माहिती आहे की गौतम बुद्धांनी सर्वात जास्त प्रवचन, सर्वात जास्त उपदेश कोठे दिले? कोशल राज्याची, कोशल महाजनपदाची राजधानी श्रावस्ती या ठिकाणी. मात्र कन्फ्युजन असं होऊ द्यायचं नाही, गौतम बुद्धांचं वास्तव्य सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी होतं? सरस्वती. राहिले वास्तव्य सर्वात जास्त काळ सरस्वती नावाच्या ठिकाणी होतं आणि जास्त उपदेश या श्रावस्ती नावाच्या ठिकाणी दिले. हे फैजाबाद, गोंडा, बहराईच म्हणजे आत्ताचा उत्तर प्रदेशचा भाग. मला अयोध्यावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल उत्तर प्रदेशचा भाग. यानंतर पाहू वज्जा महाजनपदाची राजधानी विदेह किंवा मिथिला. हे ठिकाण कुठे? वैशाली व उत्तर बिहार जिल्हा. वैशाली कुठं? बिहारमध्ये झालं. अशा रीतीने तुम्हाला हे ठिकाण सुद्धा आधुनिक. मल्ल नावाचं महाजनपद कुशावती म्हणजे कुशीनगर ही राजधानी त्याची. देवरिया, कुशीनगर, बस्ती या भागामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे देवरिया जिल्हा, कुशीनगर या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला होता? अगदी बरोबर, उत्तर प्रदेश. यानंतर चेदी, शक्तिमती त्याची राजधानी. आणि बुंदेलखंड एमपी. पाठीमागे एक प्रश्न आला होता. यमुना नदी आणि विंध्य पर्वत यांच्या दरम्यान असलेल्या झीजेच्या पठाराला काय म्हणतात? तर बुंदेलखंड पठार म्हणतात. बुंदेलखंड पठार. यानंतर वत्स, कौशांबी राजधानी, इलाहाबाद व मिर्जापूर म्हणजे आत्ताचं राज्य उत्तर प्रदेश. कुरु, इंद्रप्रस्थ राजधानी, दिल्लीच्या आसपासचा प्रदेश. हरियाणा, दिल्ली हा भाग आहे, यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये असणारा हा भाग आहे. त्यानंतर पांचाल राजधानी. पांचाल नावाचं महाजनपद आहे, त्याची राजधानी 2 होत्या. त्यामध्ये मग उत्तर पांचालची राजधानी, दक्षिण पांचालचे असे 2 भाग होते. एक मग त्याच्यामध्ये अहिशत्र आणि कापिल्य अशा 2 राजधानी. एवढ्या येत नाही, आल्या तर तुम्हालाच यायला पाहिजे. आणि आत्ताच्या उत्तर प्रदेशमध्ये मत्स्य, विराटनगर आणि अलवर, भरतपूर, जयपूर. मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्या दरम्यान असणार हे मत्स्य नावाचं महाजनपद. शूरसेन, मथुरा ही राजधानी, ब्रजमंडल का क्षेत्र. मथुरा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या राज्यात? ओके. यानंतर अश्मक म्हणजे अस्सक
महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात जास्त प्रश्न याच्यावरती येणार आहे. पोतन किंवा पोटली नावाची राजधानी नर्मदा व गोदावरी या दोन नद्यांच्या दरम्यान असणार आहे. ओके, यानंतर अवंती. अवंती नावाचं मोठं महाजनपद आहे, पश्चिमेला आहे, पश्चिमेकडं. उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी, दक्षिण अवंतीची महिष्मती. उज्जैनी कोणत्या नदी किनारी? क्षिप्रा नावाच्या नदी किनारी उज्जैनी. शिंद्यांची ग्वाल्हेर राजधानी होण्याच्या अगोदर ही राजधानी होती. ग्वाल्हेरचे शिंदे आपण म्हणतो, तर ते उज्जैनी. ओके, माळवा प्रांत म्हणजे एमपी. गांधार, तक्षशिला. तक्षशिला आत्ताच्या पाकिस्तानमध्ये. यानंतर कंबोज. कंबोजची राजधानी हाटक आणि ही सुद्धा तिकडं पाकिस्तान भागामध्ये आहे. अशा रीतीने 16 महाजनपद, 16 महाजनपदांच्या राजधान्या कधी एका वेळेस 2-2 आहेत त्या पण लक्षात ठेवायच्या आणि आत्ताच्या कोणत्या भागात आहे तेवढं लक्षात ठेवायचं. भारतात नसेल तर देश लक्षात ठेवायचा आणि भारतात असेल तर राज्य लक्षात ठेवायचं. संपला विषय. 16 महाजनपद पाहिले. या 16 महाजनपदांचा प्रवास आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना इथं थांबू देत नाही. आपल्याला अजून थोडं पुढे जावं लागतं. अजून पुढे कुठे जायचंय तर या 16 पराभूत करून 16 पैकी बऱ्याच जणांना संपवून यातलं एक महाजनपद संपूर्ण हिंदुस्थानात राज्य करून गेलं आणि ते एक महाजनपद आपल्याला पुढे जाऊन शिकायचंय. मगध साम्राज्य. मगध साम्राज्य काही सत्तांचे आडनावं किंवा त्या घराण्याची नाव आहेत. यादव साम्राज्य कोणत्या घराण्याचं आहे? यादव घराण्याचं. बरोबर. काही सत्तांची नावं घराण्यांचीच नावं, मात्र काही सत्तांची नावं वेगळी वेगळी. म्हणजे एका सत्तेच्या अंतर्गत अनेक घराण्यांनी राज्य केलं. उदाहरणार्थ विजयनगरचं साम्राज्य. मग त्या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये अनेक वेगळे वेगळे वंशज होऊन गेले. तुलव वंश कुठं काय, हे वेगळे वेगळे. तसं मगध हे काही कुठल्या घराण्याचं नाव नाही. मगध हे साम्राज्याचं नाव आहे आणि त्यामुळं त्यामध्ये कोणी कोणी कारभार पाहिला, कोणी कोणी राज्य केलं ते घराणे वेगळे, असा फरक आहे. ओके, जाऊया आपण मग पुढचं. मगध साम्राज्य पाह. मगध साम्राज्य आत्ताच्या कोणत्या राज्यात होतं? बिहार. हा प्रश्न सगळ्यात जास्त मगध साम्राज्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येणारच, कारण हे साम्राज्य झालं. साम्राज्य कधी झालं हे पण शिकायचं ना, हा पण प्रश्न येतो. कोणत्या घराण्याच्या काळामध्ये मगध महाजनपदाचं साम्राज्यात रूपांतर झालं हे बी कुठं सापडायचं नाही मटेरियल. हे तुम्ही हळूहळू लिहून घ्या. सोपं, छोटे छोटे, काय अडचण नाही. 16 महाजनपदापदी पैकी मगधलाच का साम्राज्यात रूपांतर करता आलं पाहूया. त्याचे काही कारण. एक, मगध साम्राज्याची राजधानी. मगध साम्राज्याची राजधानी होती राजगृह किंवा राजगीर. आणि याचं या राजधानीचं वैशिष्ट्य की या राजधानीच्या सगळ्या बाजूनी डोंगर होते आणि त्यामुळे ही अत्यंत सुरक्षित होती. पहिलं कारण. दुसरं कारण, मगध साम्राज्य कोणत्या राज्यात म्हणलं आपण? म्हणजे गंगा नदीचा सुपीक भाग. सुपीकता आहे म्हणजे चांगली मृदा आहे, चांगली शेती होती, चांगले पिकं होते, दुष्काळ नाही, संपन्नता. आपल्यासारखं नाही, रेशनचा गहू. झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, आजही या भागामध्ये लोखंडाच्या खाणी आहेत. लोखंडाच्या खाणी इथं सापडल्या, त्याच्यामुळे शस्त्रास्त्र तयार करण्यामध्ये हे एकदम आघाडीवर गेले. जसं अमेरिका, रशिया साऱ्या जगाला शस्त्रास्त्र विकतायत. कोणी बी भांडा, पण शस्त्रास्त्र आमच्याकडून घ्या. आणि मग महासत्ता आहेत. अगदी तसं शस्त्रास्त्र निर्माणच हे करू लागले. याच्यानंतर की या राज्यांमध्ये नद्या वाहत होत्या. राजाराम मोहन राय 1830 इंग्लंडला गेले. त्यावेळेस लोक म्हणत होते समुद्र ओलांडणं म्हणजे किती पाप आहे, आता हा पाप कुठं फिडीन. दुर्दैवानं आजारानं राजाराम मोहन रायांचा तिकडं मृत्यू झाला. सगळे म्हणत होते बघा पापाची फेड. इथपर्यंत तर म्हणजे 19व्या शतकापर्यंत आपल्या भारतामध्ये एक अंधश्रद्धा होती, समुद्र ओलांडणं म्हणजे पाप. मग यांच्या काळात किती असेल?
लोक नद्यांचा प्रवास करत नव्हते, जलवाहतूक वापरत नव्हते, मात्र मगध साम्राज्यात जे शासक आले ते आधुनिक विचाराचे होते, शक्तिशाली होते. त्यांनी सिस्टम मोडून टाकली आणि जलप्रवास सुरू केले, जलवाहतूक सुरू केली. या सगळ्या कारणामुळं मगध साम्राज्य यशस्वी झालं आणि ते कसं वाढत गेलं हे आपल्याला पाहायचं. पहिला मुद्दा, या मगध साम्राज्याचा उल्लेख आपल्या 4 वेदांपैकी शेवटचा जो पाहिला अथर्व वेदामध्ये आणि किकट या नावाने उल्लेख आहे. ओके, आता मगध साम्राज्यात प्रमुख 3 घराण्यांनी 3 वंशजांनी राज्य केलेले आहे. एक हर्यक वंश, 2 शिशुनाग वंश आणि 3 नंद वंश. मात्र या तिघांच्या अगोदर या भागात एका घराण्यानं काही वर्ष राज्य केलं, त्याच्यावर बी प्रश्न येतात. म्हणून अगोदर ते घराणं पाहू. त्या घराण्याचं नाव आहे बृहद्रथ वंश. मगध साम्राज्याचा खरा कालखंड इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 322. मात्र इसवी सन पूर्व 544च्या अगोदर इथे एक सत्ता होती आणि मग त्या सत्तेनं मगध साम्राज्याचा बेस तयार करण्यासाठी मदत झाली त्याची. ते घराणं बृहद्रथ घराणं, बृहद्रथ वंश. ज्यानं या वंशाची स्थापना केली ना त्याचंच नाव दिले, म्हणजे बृहद्रथ वंशाचा संस्थापक कोण तर बृहद्रथच. ओके, बृहद्रथ वंशाचा संस्थापक बृहद्रथ हा कोण होता हे जर समजून घ्यायचं असेल, महाभारतामध्ये तुम्ही जरासंध नाव ऐकून येत. जरासंध कोणी मारलं बरं? जरासंधाला एवढं माहिती नाही, पण माहिती आहे जरासंध होता. जरासंधाला कृष्णानं भीमाकडून मारला 2 युद्धामध्ये. बर, जरासंधचे वडील म्हणजे बृहद्रथ आणि बृहद्रथच्या वडिलांचं नाव आहे वसु. वसूचा मुलगा आणि जरासंधचा पिता म्हणजे बृहद्रथ वंशाचा संस्थापक आहे बृहद्रथ. या बृहद्रथ घराण्याचा शक्तिशाली राजा म्हणजे जरासंध आणि या बृहद्रथ घराण्याचा शेवटचा शासक, शेवटचा राजा म्हणजे रिपुंजय. ओके, अशा रीतीनं या घराण्या संदर्भात एवढे 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे. मग आता पाहूया आपण मगध साम्राज्य खऱ्या अर्थानं कशा प्रकारे या मगध साम्राज्याचा प्रवास सुरू झाला. आणि मग या मगध साम्राज्याच्या प्रवासामध्ये पहिलं घराणं हर्यक वंश. मग या हर्यक वंशाचा कालखंड अर्थातच मगध साम्राज्याची सुरुवातीची पाया यांनीच घातलेल्या इसवी सन पूर्व 544ला. मात्र 3 घराणं मगध साम्राज्यामध्ये 322 पर्यंत मगध साम्राज्य आहे, तर इथं 412 पर्यंत आहे. इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 412 एवढ्या वर्ष यांनी राज्य केले. या हर्यक वंशाचा पहिला राजा, हर्यक वंशाचा संस्थापक म्हणजेच मगध साम्राज्याचा संस्थापक आहे बिंबिसार. बऱ्याच वेळा नावात साम्य असल्यामुळे आपल्याला बिंबिसार आणि बिंदुसार याच्यातलं कन्फ्युजन कळत नाही. आजही मगध साम्राज्यावर प्रश्न येतात आणि जेव्हा प्रश्न येतात 99.99% पोरं गोळ्यास मारतात. मात्र इथून पुढच्या कुठल्याही परिस्थितीत मगध साम्राज्यावर काय बी प्रश्न उद्याच्या बाहेरचा येणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जगाच्या 1 पाऊल तुम्ही 100% पुढे. येणाऱ्या आरोग्य सेवक असो, पोलीस भरती, कुठल्याही परीक्षेला एक जरी प्रश्न आला आपले पैसे वसूल. कारण कोणाला येणारच नाही, आपल्यालाच येणार आहे, तुम्हालाच येणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हालाच नोकरी, तुमचेच लग्न, असं सगळं चांगलं होणार आहे. तर हा बिंबिसार. बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम आहे, सुरुवातीला मला सुद्धा असं कन्फ्युजन व्हायचं बिंबिसार आणि बिंदुसार. पण मग मी त्याच्यात आयडिया काढल्या, आयडिया शोधल्याशिवाय त्याच्यावर कायमस्वरूपीचं ठाम उत्तर होत नाही, नाहीतर कन्फ्युजन कायमच राहतं. चंद्रगुप्ताचा मुलगा, चंद्रगुप्त मौर्य म्हणजे किती शक्तिशाली चंद्रगुप्त मौर्य, या चंद्रगुप्ताचा मुलगा आहे जो कोणी असन तो सम्राट अशोका. किती मोठा सम्राट अशोकाचे वडील आणि चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा एकच आहे, त्याचं नाव बिंदुसार. वर मोठा सम्राट आहे, खाली मोठा सम्राट आहे आणि मध्येच बिंदुसाराचा घोटाळा. आता परत विशेष नाही, बिंदुसार तिकडे टाकून द्यायचा 2 मोठ्या सम्राटांच्या दरम्यान. इथं बिंबिसार. मगध साम्राज्याचा खरा संस्थापक कोण? बिंबिसार. हर्यक वंशाचा संस्थापक कोण? बिंबिसार.
हर्यक वंशाचा पहिला राजा कोण? बिंबिसार. याचं बालपणीचं नाव होतं श्रेणिक. श्रेणिक नाव होतं पा, म्हणजे श्रेणिक म्हणा बिंबिसार म्हणा एकच. ओके चला, याचा कालखंड इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 483. काल का परवा कुणाची तरी MA चे पेपर सेकंड का पेपर फर्स्ट दिला, मला माहिती नाही आत्ताच्या बॅच मधला आहे दुपारच्या एका बॅच मधला नाही. MA चा पेपर सेकंड, काय प्रश्न आले होते बाबा बाबा. इसवी सन पूर्व 10,000 ते इसवी सन पूर्व 5,000च्या कालखंडाला काय म्हणतात बाबू? इसवी सन पूर्व 10 लाखाच्या कालखंडाला काय म्हणतात? असे प्रश्न आले होते. मित्रांनी 60 पैकी 50च्या पुढे तर 5 मिनिटातच पाडले फोनवर. तर अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर पोरं हँग होते. पण आपण मात्र त्याची बी तयारी करतो. बिंबिसारचं खरं नाव किंवा बालपणीचं नाव श्रेणिक आहे. याच्या संदर्भात अजूनही भारतात आतापर्यंत म्हणजे बिंबिसारच्या काळापर्यंत स्थायी सेना कोणी स्थापन केली नव्हती. भारतात पहिल्यांदा स्थायी सेना कोणी स्थापन केली तर बिंबिसारनं स्थापन केलेली. या बिंबिसारनं काय केलं? साम्राज्य 16 महाजनपद जिंकायचे ना, मग हे 16 महाजनपद जिंकण्यासाठी 2 शस्त्र वापरले, एक लग्न. साम्राज्य विस्तारासाठी बिंबिसारने लग्न केले आणि तुम्ही लग्नासाठी सर्व काय असं चाललंय. मग त्यानं मोठ्या मोठ्या राज्यांच्या लिच्छवी घराण्याची कन्या होती, लिच्छवी राज्याची कन्या होती, तिच्याबरोबर लग्न केलं, चेतना तिचं नाव. त्याच्यानंतर प्रसेनजेत कौशल घराण्याचा राजा प्रसेनजेतची बहीण होती महाकौशल्या, तिच्याबरोबर लग्न केलं. कशाला? ते राज्य याच्याबरोबर लढत आहे. पंजाबमध्ये एक भद्र नावाचं राज्य होतं, त्या भद्र नावाच्या राज्याची कन्या म्हणजे राजकन्या क्षेमा, तिच्याबरोबर लग्न केलं. अशी 2-4 महाजनपद तर सोयरिकीने मिळवून टाकले. अनेक राज्यांनी अशा प्रकारचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. बघा, प्रयत्न करू. झालं पहिली. दुसरी गोष्ट, यानं मग काही राज्य लढून विजय मिळवला. अंग नावाचं राज्य लढून त्यानं मिळवलं, भद्र नावाचं राज्य मिळवलं. तर असे काही राज्य ज्यात लढून मिळवले, काही सोयरिकीने मिळवले, काही लढून मिळवले. अशा रीतीनं बिंबिसारनं बऱ्यापैकी मोठं महाजनपद तयार केलं होतं. अजून साम्राज्य नाही, अजून साम्राज्य नाही. बिंबिसारचं अजून एक वैशिष्ट्य आहे की गौतम बुद्ध आणि बिंबिसार चांगले मित्र आहेत, समकालीन आहेत. जवळपास 4-5 वर्षाचा फरक सोडला तर समान वयाचे. गौतम बुद्धांचा एक शत्रू होता. शत्रू म्हणजे काय? गौतम बुद्धांचं जगभर एवढं नाव व्हायला लागलं आणि मग अनेक जळणाऱ्यांपैकी एक जळणारा होता देवव्रत. देवर काय काय पुस्तकामध्ये देवदत्त असतं त्याचं नाव. ह्या देवव्रतने गौतम बुद्धांच्या अगोदर बदनामी करायचा प्रयत्न केला. गौतम बुद्धांची जेवढी बदनामी करायची गौतम बुद्धांचं तेवढं नाव व्हायला लागलं. हा चिडला, याने मारायचाच प्रयत्न केला. मात्र मग त्यावेळेस बिंबिसार राजानं गौतम बुद्धांना संरक्षण दिलं. भारतातल्या सर्वात मोठ्या राजानं संरक्षण दिलं होतं. आता देवव्रत काय करणार? मग याचं काहीच चालणार नाही. मग त्यानं प्लॅन केला, हा बिंबिसार संपवायचा. बिंबिसारनं इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 493 म्हणजे 51 वर्षापेक्षा जास्त राज्य केलंय. 51 वर्ष जर ज्यानं राज्य केले, मी म्हणतो लहानात लहान असताना, किती वर्षाचा असताना गादीवर बसा? सुमारे आपण एक गोळी मारू अंदाजे 20 वर्षाच्या आसपास. म्हणजे पहिले राज्य केले 51-52 वर्ष, त्याच्यात 20 वर्ष मोजले तर 62-72 वर्ष. 70-72 वर्षाचा राजा आहे. तर त्याचे मुलं त्यावेळेस 10 वर्षी 15व्या वर्षी लग्न व्हायचे. म्हणजे मुलगा सुद्धा 50-52चा झालेला असन, आहे की नाही? सहज. आणि मग मुलाला वाटायचं आपल्याला कधी गादी का डायरेक्ट जाती नातवाकडे. आणि हे थोडंफार वाटत असताना ह्या देवव्रतने त्याचे कान भरले. अरे म्हातारं कवर राहतंय, तुला कधी गादी आहे? त्यावेळेस तो अंगराज्याचा राज्यपाल म्हणून, गव्हर्नर म्हणून कारभार पाहत होता. तो म्हणजे कोण? बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू. आणि मग एकदा कान भरल्यावर काय लागत आहे? अजातशत्रूनं वडिलांची हत्या केली. अजातशत्रूनं वडिलांची हत्या केली. ओके, ही सगळी गोष्ट, हा सगळा मुद्दा आपण पाहिलाय. अजातशत्रू. बिंबिसार संदर्भात अजून एक महत्वाची गोष्ट काय?
तर प्रद्योत नावाच्या राजावर उपचार करण्यासाठी त्यानं त्याच्या दरबारातला जीवक नावाचा राजवैद्य पाठवला होता. गौतम बुद्धांची सेवा करण्यासाठी सुद्धा बिंबिसारनं राजवैद्य पाठवला होता, जीवक नावाचा. प्रश्न येतो, जीवक नावाचा राजवैद्य कोणाच्या दरबारात होता? बिंबिसार. झाले 52व्या वर्षी बिंबिसारची हत्या झाली आणि मुलगा गादीवरती बसला. याचं बालपणीचं नाव खूप वेळा विचारले. अजातशत्रूचं बालपणीचं नाव काय? अजातशत्रूचं बालपणीचं नाव कुणी काय? याचा कालखंड इसवी सन पूर्व 493 ते इसवी सन पूर्व 461. मग याच्या संदर्भात याला पितृहंता म्हणतात, म्हणजे वडिलांची हत्या करणारा. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य अजातशत्रू संदर्भात. आणि अजातशत्रूवर हा एक प्रश्न, याच्या काळामध्ये मगध महाजन पदाचा फार मोठा साम्राज्य विस्तार झाला. म्हणजे वडिलांची हत्या सोडली तर अजातशत्रू फार मोठा राजा होऊन गेला. फक्त वडिलांची हत्या हा कलंक त्याच्या नावावर त्याच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपीचा राहिला. याच्या काळामध्ये इसवी सन पूर्व 300 गौतम बुद्धांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? इसवी सन पूर्व 483 ला. तर इसवी सन पूर्व 483 रोजी अजातशत्रूच्या बोलवण्यानं अजातशत्रूच्या काळामध्ये त्याच्याच राजधानीच्या ठिकाणी राजगृह या ठिकाणी बौद्ध धर्माची पहिली परिषद भरली. या राजधानीच्या एरियामध्ये डोंगर होते, त्या डोंगरामध्ये सप्तपर्णी गुहा होता, म्हणजे जो प्रदेश होता त्याला सप्तपर्णी म्हणायचे राजधानीतला. आणि तिथं गुहा होत्या, त्या गुहामध्ये ही परिषद झाली होती. 500 बौद्ध साधू सहभागी झाले होते आणि महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरली होती. आणि याच पहिल्या बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे 2 ग्रंथ सुत्त पिटक आणि विनय पिटक तयार झाले. अशा रीतीने अजातशत्रू संदर्भाची हे घटना परीक्षेला विचारली जाते. नेक्स्ट, जैसी करणे वैशी भरणे. अजातशत्रूचा मुलगा ज्याला उदयभद्र असं लहानपणीचं नाव होतं, त्याचं प्रसिद्ध नाव झालं उदयिक. या उदयीनं अजातशत्रूची वडिलांची हत्या केली आणि तो गादीवर बसला. तोही शूर होता, फक्त वडिलांची हत्या हा त्याचा मायनस पॉइंट. दुसरी गोष्ट, याच्या संदर्भात सर्वात जास्त वेळा प्रश्न येतो, पाटलीपुत्राची स्थापना कोणी केली? पाटलीपुत्र हे जे मौर्य साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध झालं, त्या पाटलीपुत्र शहराची स्थापना मात्र या उदयीनं केली आहे. ज्या पाटलीपुत्रला अकबरानं पाटणा असं नाव दिलं, जे आज बिहारची राजधानी आहे. हे उदयीन संदर्भात. बिंबिसारनं सोयरिकीच्या माध्यमातून जे जे राज्य जोडले होते, या अजातशत्रूनं साम्राज्य विस्तार करत असताना त्यांच्या भावना दुखवल्या. म्हणजे गोडीनं जे साम्राज्य विस्तार चालला होता, तो गोडीचा साम्राज्य विस्तार शत्रुत्वात रूपांतर झाला. आणि वडिलांची करणी मुलाला फेडावं लागलं. काय झालं? इथं याची हत्या झाली. इसवी सन पूर्व 445 मध्ये अवंतीच्या गुप्तचरांनीच हत्या केली उदयनची. याच्यानंतर हर्यक वंशाचे काही राजे होऊन गेले, मात्र ते फार शक्तिशाली नव्हते, त्यांचं इतिहासामध्ये नाव नाही. मग डायरेक्ट शेवटी येतं की या हर्यक वंशाचा शेवटचा राजा, ज्याचा शेवट इसवी सन पूर्व 412 ला झाला, त्याच्याच सेनापतीनं त्याची हत्या केली. त्या शेवटच्या राजाचं नाव नागदशक. नागदशक असं त्याचं नाव आहे. ओके, हर्यक वंशाचा अस्त झाला आणि शेवटचा राजा नागदशक. हर्यक वंश संपला. कोणत्या घराण्यानं मगध साम्राज्याची स्थापना केली? हर्यक. मगध साम्राज्याचं पहिलं घराणं कोणतं? हर्यक. कसं बी उलटा सुलटा प्रश्न. याच्या पलीकडचा प्रश्न याच्या अगोदर नाही, याच्या नंतर बी नाही. तुमच्या पोरांच्या काळामध्ये आला तर त्यावेळेस मी शिकवीन तुमच्या पोरांना त्यावेळेसचा विषय. चला पुढं. पोरांच्या मनात तोवर राहीन काही मात्र तुम्हाला माहिती नाही आपला. आता दुसऱ्या घराणं. नागदशक जो राजा होता ना, त्या नागदशकचा सेनापती हा शिशुनाग होता. हा नागदशक कमजोर असावा, शक्तिशाली नसावा आणि त्याच्यामुळे या सेनापतीनं नागदशकला संपवलं, म्हणजे हर्यक वंश संपवला आणि स्वतःच्या घराण्याची स्थापना केली. शिशुनाग हे त्याचं नाव होतं आणि त्याच्याच नावाने घराण्याला नाव पडलं शिशुनाग घराणे, शिशुनाग वंश. इसवी सन पूर्व 412 ते इसवी सन पूर्व 344 असा या घराण्याचा कालखंड. पहिला संस्थापक शिशुनागच. शिशुनागने पुन्हा चांगल्या पद्धतीचा, म्हणजे काय झालं होतं, उदयीन नंतर पुन्हा मगध साम्राज्य रिवर्स गेलं होतं. अनेक प्रदेश पुन्हा स्वतंत्र झाले होते. मग उदयीन नंतर पुन्हा बाजूला गेलेले अनेक राज्य, अनेक महाजनपद यानं पुन्हा जिंकले. त्याच्यामध्ये वज्जी, अवंती हे महत्वाचे.
शिशुनाग घराणं. मग या शिशुनाग राजानंतर शिशुनाग घराण्याचाच एक राजा, जो शिशुनाग घराण्याचा सर्वात शक्तिशाली राजा होता, तो गादीवरती बसला. त्याचं नाव कालशोका. काय झालं बा, यांच्या नावावरून लक्ष. शिशुनाग आपल्याकडं कोणत्या रंगाचा साप दिसल्यावर जास्त असा विषारी वाटतो, भीती वाटते, आहे की नाही? आहे की नाही? अगदी सेम असा भाग आहे पा. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आयडिया. शिशुनाग घराणं आहे, कालशोका. काल आहे की नाही, काळा नाव. याच कालशोकाला दुसरं नाव आहे काकवर्ण. कोणत्या राजाला काकवर्ण म्हणायचे? काकवर्ण म्हणजे काक म्हणजे कावळ्याचा रंग, आहे की नाही? लक्ष ठेवायला सोपं. काकवर्ण काळा होता, कालशोका लक्षात ठेवायला सोपं. यानं शिशुनाग नंतर आपलं पद घेतलंय. शिशुनाग घराण्याचा सर्वात शक्तिशाली राजा इसवी सन पूर्व 383 मध्ये, म्हणजे याच्याच काळामध्ये वैशाली या ठिकाणी यानं बोलवल्यामुळे बौद्ध धर्माची दुसरी परिषद सबकामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. झालं कालशोका. याच्यानंतर पुढचा राजा आहे त्याच्याच काळातला, त्याच्या घराण्याचा शेवटचा राजा, त्याचं नाव नंदीवर्धन. नंदीवर्धन आपल्या महाराष्ट्रातल्या एका शहराला नाव होतं. हा, नागपूर. नंदीग्राम, नांदेड. नंदी म्हणजे नंदी नाव दोन्हीकडे, ग्राम म्हणजे खेड, बरोबर आहे की नाही? पण नंदीवर्धन, वर्धन म्हणजे विकास. नागपूरचा विकास झाला नांदेडच्या तुलनेमध्ये, असं लक्षात ठेवायचं. उपराजधानी झाली नागपूर. चला, शिशुनाग घराणं. याच्यानंतर काय झालं, हा जो नंदीवर्धन होता तो लहान होता. हा लहान असताना त्याचा जो संरक्षक होता, त्या संरक्षकानंच म्हणजे कुंपणानं शेत खाल्लं आणि आपलं राज्य स्थापन केलं. कोण होतं कुंपणानं शेत खाणारं आणि स्वतःचं राज्य उभा करणारा? नंद घराणं, नंद वंश. आणि मगध महाजनपदाला, मगध साम्राज्यात कोणत्या घराण्याच्या काळामध्ये रूपांतर झालंय? साम्राज्य बनलंय नंद घराण्याच्या काळात. नंद घराण्याचा कालखंड इसवी सन पूर्व 344 ते इसवी सन पूर्व 322 असा कालखंड आहे. आणि यामध्ये नंद घराण्यासंदर्भात हे 2-3 मुद्दे नेहमी येतात. नंद डेरा संदर्भात येतात. साम्राज्य कोणाच्या काळात झालं हा प्रश्न विचारला जातो. अजून एक महत्वाचा आहे की भारताच्या इतिहासात पहिल्यांदा, तोपर्यंत जेवढे राज्य होऊन गेले महाजनपद जनपद सगळे क्षत्रिय होते, मात्र क्षत्रिय तर भारतातलं पहिलं राज्य जे आहे ते हे पहिलं राज्य नंद घराण्याचं आहे. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. मग या नंद घराण्याचा संस्थापक महापद्मानंद. महापद्मानंदने नंदीवर्धनला मारलं, शिशुनाग घराणं संपवलं आणि स्वतःच्या घराण्याची स्थापना केली. महापद्मानंद. शेवटच्या 2 अक्षरापासून त्याचं साम्राज्य ओळखलं गेलं, घराणं ओळखलं गेलं, नंद वंश. भारतातला पहिला सम्राट कोण हा प्रश्न जेव्हा पहिल्यांदा आला होता, सगळ्यांनी चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक असं लिहिलं होतं. अजिबात नाही. भारतातला पहिला सम्राट महापद्मानंद. भारतातील केंद्रीय शासन व्यवस्थेचा जनक कोणाला म्हणतात? भारतात केंद्रीय शासन व्यवस्थेचा जनक महापद्मानंदला म्हणतात. याच्याच कालखंडामध्ये संस्कृत व्याकरणकार ज्यांनी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला होता, ज्या ग्रंथामध्ये 22 जनपदाचा उल्लेख आहे, ते पाणिनी यांच्या काळामध्ये होऊन गेले. महापद्मानंदचा मुलगा आहे राजनंद. राजनंदाने काही दिवस राज्य चालवलं आणि राजनंदचा मुलगा मग धनानंद गादीवर बसला. आणि या धनानंदाच्या अतिलोभापायी त्यानं आपल्या जनतेवरती अत्याचार केले, आपल्या जनतेला लुबाडलं. त्यामुळं नंद घराण्याच्या प्रती, विशेषतः धनानंदाच्या प्रती लोकांच्या मनामध्ये असंतोष होता. आणि या असंतोषाला थिणगी पडली आणि या असंतोषाच्या या थिणगीने नंद वंशाचा शेवट केला, मगध साम्राज्याचा शेवट केला. ती थिणगी सांगतो आणि मग आपण शेवट करू. एक गंमत असते बघा, आपल्या भारत देशामध्ये आजही जरी घटली असली तरी आजही शिक्षकाला मोठा मान आहे. आजही वयानं एखादे शिक्षक लहान असतील तरी त्याच्यापेक्षा वयानं मोठे असणारे आदरानं बोलतात, सर कुठं चालले, गुरुजी कुठं चालले. आणि एक शिक्षकाला कळत नकळत आदराची एक सवय लागून जाते. आदराची एक सवय लागून जाते. एकदाची एक गंमत सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोरोनाच्या अगोदर कड्याला आपली ब्रँच चालायची, कड्याला आपला क्लास चालायचे. तर आम्ही बसने जायचो बा, काय टू व्हीलरने येता जाता दमून जायचो, परत तिथं लेक्चर घ्यायचं, इथं लेक्चर घ्यायचं, बऱ्याच वेळा बसने जायचो. एकदा कड्यावरून येताना काय झालं, बसमध्ये बसलो, पुढं मागं जागा नव्हती म्हणून ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलो. सीटवर बसल्यावर आपल्याला काय उद्योग नाही, बसलो, वही काढली, बसलो वाचत. 5-10 मिनिटांना स्टँडच्या बाहेर गाडी गेल्यानंतर ड्रायव्हर म्हणल्या, कोणत्या कॉलेजला आहे रे? सुरुवातीला आरतोर बोलल्यामुळं थोडंसं वाईट वाटलं, पण परत चांगलं वाटलं, अजून आपण कॉलेज कुमार दिसतो.
असं का वाटलं, असं मनात शंका म्हणून विचारलं, का ड्रायव्हर काका तुम्हाला असं का वाटलं, की असं का विचारलं. तो म्हणे आत्तापर्यंत एवढी ड्युटी झाली, कोणताच कॉलेज कुमार बसल्यावर वही पुस्तक काढून बसत नाही, मोबाईल असतो. शिक्षकाच्या आदराची सवय. आजही एखाद्या आमदारानं जरी एखाद्या गुरुजीला आरतोरा बोललं तरी गुरुजीला मनात कस तरी वाटत, गुरुजीची ताकद नसन बायचान्स त्याच्या पुढे काय बोलायची. तसंच हा प्रसंग झाला. एंडिंग गुरुजीचा अपमान म्हणजे साम्राज्याचा शेवट. गुरुजीच्या नादाला लागणं म्हणजे सोपं काम नाही, हे तुम्हाला अनेक ठिकाणी दिसन. इथं काय झालं, तक्षशिला राज्यामध्ये एक गुरुकुल होतं. त्या गुरुकुलचे एक शिक्षक होते आर्य चाणक्य. तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, अलेक्झांडरचं भारतावर आक्रमण झालं होतं, म्हणजे सिकंदरचं भारतावर आक्रमण झालं होतं, त्यावेळेस मगध साम्राज्याचा शासक राजा कोण होता? धनान. अत्यंत शक्तिशाली होता, पण अतिलोभ होता. शक्ती अतिलोभ असा दोन्हींचा मिलाप झालेला हा राजा. बर, मग अनेक राजे अलेक्झांडरला जाऊन मिळाले होते, पण अलेक्झांडरच्या गुलामगिरीमधून भारताला सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी सगळे राजे एकत्र यायला पाहिजे आणि त्याचं नेतृत्व धनानंदाने केलं पाहिजे, मगध साम्राज्यानं केलं पाहिजे, अशी इच्छा चाणक्यांची, गुरुजींची. आणि मग गुरुजी आले दरबारात आल्यानंतर आता हे यडमाटच होतं. दरबारामध्ये गुरुजींनी आपल्याला अक्कल शिकवावी हे काही त्याला पटलं नसावं. राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यानं विष्णुगुप्तांचा, आर्य चाणक्यांचा अपमान केला. किंबहुना काही इतिहासकार म्हणतात आर्य चाणक्याला लात मारली, चाणक्य खाली पडले. आता हे चाणक्य म्हणजे ब्राह्मण. शेंडीची गाठ सुटली, पडली. आणि मग आर्य चाणक्याने शपथ घेतली, नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही. आणि गुरुजींनी मग नंदकुळाचा नाश केला. चंद्रगुप्त मौर्याच्या माध्यमातून इसवी सन पूर्व 322 मध्ये धनानंदला मारला, नंदवंश बुडवला, मगध साम्राज्य बुडवलं आणि चंद्रगुप्ताने मग मौर्य साम्राज्याची स्थापना केली. अशा रीतीनं 16 महाजनपद. या 16 महाजनपदामध्ये सर्वात मोठाने यशस्वी झालेलं मगध साम्राज्यातले 3 घराणं, त्या 3 घराण्याच्या अगोदरचं बृहद्रथ घराणं आणि त्या घराण्याचा शेवट मौर्य साम्राज्याने कसा केला इथपर्यंत पाहिलं. पुढच्या भागात, पुढच्या लेक्चरला पुढचा भाग.